ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे प्रतिमा हत्याला आता त्या सर्व जुन्या गोष्टी आठवायला लागलेल्या असतात. तिला आठवत असतं की कसं पूर्णा आजीने तिला आधार दिला, कसं तिला तिच्या आईची आठवण यायची. त्यावेळी पूर्णा आजी तिची आई झाली. या सर्व गोष्टी आठवल्यावर मग मात्र प्रतिमा ह्या आता एकाएकी जाग्या झालेल्या असतात. आता त्यांना हा जो काही त्रास होत असतो ते घरातले सगळे बाकीचे बघत असतात. सगळ्यांनाच आशा असते की प्रतिमा उठाव्या आणि काहीतरी बोलाव्या. मग तेवढ्यात प्रतिमा उठतात आणि आता प्रतिमा म्हणतात, पूर्णाई, तर तुझी साडी आहे ना ही, तू गोदरी बनवली होतीस माझ्यासाठी. त्याबरोबर आता हे ऐकून पूर्ण आईला लगेचच आठवतं की बरोबर अगदी ओळखलेलं आहे प्रतिमा त्याने. आणि प्रतिमाला हे असं गोष्टी आठवलेलं पाहून पूर्णा आजीला खूपच जास्त आनंद झालेला असतो. म्हणजे अगदी गगनात मावणार नाही इतका आनंद आता पूर्णा आजींना झालेला असतो. त्याबरोबर आता लगेचच इकडे पूर्णा आजी ही लगेच म्हणते, हो. त्याबरोबर आता प्रतिमा म्हणते, तुम्ही दोघी कधी आलात मला कळलंच नाही. त्याबरोबर आता लगेचच इकडे पूर्णा म्हणते, ते महत्वाचं नाहीये मला, तू हे सांग की तुला या गोधरीबद्दल आणखीन काय काय आठवतं. मग आता लगेचच तिकडे प्रतिमा ही सांगायला लागते, मला आठवतं ना ही गोधरी माझ्यासाठी तू शिवली होतीस पूर्णाईत. अग जेव्हा ही गोधरी तू माझ्यासाठी शिवली होतीस तेव्हा ही गोधरीच माझं सर्वस्व बनली होती. कारण मला सतत बाबांच्या आजारपणाची आठवण यायची आणि नंतर सतत अगदी आई गेलेले दिवस आठवायचे. मग मला झोप सुद्धा लागायची नाही. आणि त्याचवेळी तू माझ्यासाठी ही गोधरी बनवली होतीस, तुझ्या साडीची हो ना पूर्णाई. त्यावर पूर्णा म्हणते, हो, आणि ही गोधरी जर नसेल तर तुला झोप सुद्धा नाही लागायची, माहिती आहे मला. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे पटकन पूर्णाईच्या मांडीवरती अगदी लहानपणी जस प्रतिमा त्या डोक ठेवायची तसंच डोकं ठेवते. आणि आता तिच्या डोक्यावरून पूर्ण आजी सुद्धा अगदी तेव्हा जसा हात फिरवायची तसाच आजही हात फिरवत राहते. आता त्यांचं हे सुंदर बॉन्डिंग पाहून सायलीला मात्र खूप भरून आलेलं असतं. मग आता लगेचच प्रतिमा उठते आणि म्हणते, पूर्णाई, जर त्यावेळेस तू मला सावरलं नसलं तर मी काय केलं असतं. तर आता सायली या सगळ्याचे छान फोटोज क्लिक करते जेणेकरून तिच्याजवळ पूर्णा आजीच्या आणि प्रतिमाच्या छान आठवणी जपून राहाव्यात. त्याबरोबर पुढे आता प्रतिमा आत्या सांगत असते, मला सगळं आठवतंय, मला माझ्या शाळेचे माझ्या कॉलेजचे जुने दिवस सगळं अगदी व्यवस्थित आठवतं. आणि मग आता ती सांगायला लागते, मी कॉलेजला गेले तरीही मला रोड क्रॉस करण्याची खूप जास्त भीती वाटायची. मग एक दिवशी प्रतापने माझा हात घट्ट पकडला आणि दुपारच्या भर उन्हामध्ये मला रोडच्या या बाजूने त्या बाजूला, या बाजूने त्या बाजूला, त्या बाजूने या बाजूला नुसता घेऊन फिरत राहिला. आणि मग माझी जी रोडची भीती कायमची गेली ती गेलीच. त्यानंतर मग सायली तिथे बसते आणि पूर्णाजी प्रतिमा ज्या काही गप्पा मारत असतात त्या ती शांत बसून ऐकत असते. आता लगेचच प्रतिमा सुमनचा हात सुद्धा पकडते आणि सुमनला सुद्धा बेडवरती घेऊन बसते. आता सगळेजण एवढ्या छान गप्पाटप्पा मारत असतात. वातावरण हे अगदी प्रसन्न होऊन गेलेलं असतं. प्रतिमा त्याही सांगत असते की मला माझ्या शाळेचे कॉलेजचे सगळे दिवस आठवतात. त्यावर लगेचच पुढे ती म्हणायला लागते, पूर्णा, तुला आठवते एकदा मी बागेतून घरी खेळून येत असताना माझी चप्पल मी बागेतच विसरले होते. त्यावर पूर्णा आजी म्हणते, हो माहिती आहे, आठवतंय मला, पण तेव्हा तू चप्पल विसरली नव्हतीस. तेव्हा ती चप्पल तू एका गरजू मुलीला दिली होतीस हे मला नंतर कळलं. त्याबरोबर मग आता हे आठवून लगेचच प्रतिमा त्याही आनंदी होते. आता त्यांचा हा आनंद सगळं छान सुरू आहे हे सगळं सायलीला बघून खूपच जास्त भारी वाटत असतं. पण मग लगेच आता पुढे प्रतिमा त्या विचारते, पण पूर्णाई, माझी ही गोधरी माझ्याजवळ घेऊन येण्याची आयडिया कोणाला कोणी सुचवलं हे की माझी गोधरी माझ्याजवळ घेऊन आल्यात तर मला गोष्टी आठवतील असं. त्याबरोबर पूर्णा आजी म्हणते, अग दुसरं कोण सायली,
या आयडिया सायलीचीच होतीत. याबरोबर लगेचच आता रविराज काका म्हणत असतात, पण एक गोष्ट तुम्हाला कळली का नाही, म्हणजे जे सगळं गोळ्या औषधांनी सुद्धा शक्य झालेलं नाही, ते ह्या आईच्या मायेने, पूर्ण आजींच्या गोधरीने करून दाखवलेले. खरंच आईची माया ही आईची माया असते. त्याबरोबर लगेचच आता प्रतिमात्याही पुन्हा स्वतःची गोधरी जवळ घेते. आता लगेचच तिकडे सायलीकडे प्रतिमा बघते. आता सायलीचे डोळे भरून आलेले असतात. अगदी मग प्रतिमा सायलीला सुद्धा जवळ बोलवते. सायली येते आणि प्रतिमाच्या मांडीवरती डोक ठेवते. आता प्रतिमा सुद्धा सायलीच्या डोक्यावरून अगदी मायेने हात फिरवत असते. त्या दोघीच बॉन्डिंग हे अगदी सुंदर आणि छान असतं. आता हे सगळं बघून खरंच सुमन काकीला खूप भारी वाटतं. सुमन काकी म्हणत असते, मी फक्त ऐकलं होतं की रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती ही खरंच खूप भारी असतात, पण तुमच्या तिघींकडे बघून हे खरं असेल असं पटतं सुद्धा मला कायम. खरंच तुमच्या तिघींच हे नातं खूप भारी आहे. त्याबरोबर आता लगेचच सायली उठते आणि उभी राहते. पूर्णा काय झालं असं विचारते. तर सायली म्हणते, पूर्णा, मधुभाऊंच्या बाबतीत सुद्धा जर असाच एखादा कुठला चमत्कार झाला तर केवढं भारी होईल. मधुभाऊ सुद्धा परत आले तर त्याबरोबर आता लगेचच सगळेच जण भावूक होऊन जातात आणि आता सगळ्यांनाच मधुभाऊंचा विचार मनात येतो. तर लगेच सायली म्हणते, तुम्ही सुमन काकी जरा साखर वगैरे घेऊन याल का नाही, म्हणजे एवढी चांगली गोष्ट घडलीय. आता सर्व काही अगदी प्रतिमा आत्या त्यांना आठवायला लागलंय, तर कमीत कमी सगळ्यांचं तोंड गोड करूया. त्यावर लगेचच आता सुमन म्हणते, हो तर करूया ना, मी तर आत्ता साखर घेऊन येते आणि नंतरन शिरा करायला घेते. सायली म्हणते, मी सुद्धा तुम्हाला मदत करते. मग आता त्या दोघी जणी छान शिरा वगैरे बनवतात. त्यानंतर मग आता प्रतिमा हिच्या घरातून सायली आणि पूर्णा आजी या दोघीही घरी जायला निघालेले असतात. आता घरी यायच्या रस्त्यामध्ये ये अगदी प्रतिमाच्या दारातच सायली ही नाराज आहे. ही गोष्ट पूर्णा आजींना कळते. पूर्णा आजी सायलीला म्हणत असते, सायली, हे बघ, तू माझ्यापासून लपवत असलीस, मलाला सांगत नसलीस ना, तरीही मला एक गोष्ट कळते. त्यावर सायली म्हणते, काय झालं पूर्णाजी, तुम्ही असं का बोलताय. मग पूर्णा आजी म्हणत असते, कारण सायली, ते मला जाणवत ते बरोबर बोलते ना, पण मी त्यावर मग सायली ही गप्प राहणं जास्त प्रेफर करते. पूर्णा आजी म्हणते, हे बघ सायली, तुला जर माझ्याशी आता काहीही बोलावंसं वाटत नसेल तरी काहीही हरकत नाही, पण मी तुझ्या पाठीशी आहे. तुला जेव्हा कधी माझ्याशी बोलण्याची इच्छा होईल तेव्हा तू माझ्याशी बोलू शकतेस, कळलं ना तुला. त्यावर हे ऐकून सायलीला बरं वाटतं. सायली म्हणते, थँक्यू पूर्णाजी. त्याबरोबर पूर्णाजी ही सायलीला सांगते, हे बघ, तू कुठलीही गोष्ट उगीच करणार नाहीस, हे मला कळलंय. त्यामुळे मी कायम तुझ्या बरोबर आहे. त्यावर हे ऐकून तर सायलीला आणखीन भारी वाटतं. त्यानंतर आता सायली म्हणत असते, मला खूप दिवसांपासून मधुभाऊंची आठवण येते असं वाटतंय. मधुभाऊंच्या बाबतीत सुद्धा असंच काहीतरी घडावं आणि लवकर मधुभाऊंनी सुद्धा बरं व्हावं. त्यावर पूर्णा आजीम हाणत असते, अगं होईल ना, मधुभाऊंच्या बाबतीत सुद्धा नक्की काहीतरी चांगलं घडेल, पॉझिटिव्ह घडेल, फक्त आपण धीर सोडायचा नाहीये. सगळ्यांनी कळलं का. त्यावर सायली म्हणत असते, पूर्णाजी, अहो अजून किती दिवस हा असा धीर पकडायचा असं वाटतंय. कधी एकदाचे माझे मधुभाऊ सुद्धा असे बरे होतील. त्यावर पूर्णाजी सांगत असते, होतील मधुभाऊ सुद्धा खूप लवकर बरे होतील. तर दुसरीकडे आपण पाहतो की कल्पना ही अस्मिताला सांगते, तुला जी पुस्तक दिली आहेत गर्भसंस्काराची, ती वाचायची असतात, अशीच फक्त ठेवायची नाहीये, तुशी खाली घेऊन, कळलं नात. याबरोबर आता अस्मिता म्हणते, अगं मॉम, पण पूर्णा आजीने शिकवलेला योगा तर मी करते. त्यावर पूर्णा आजी म्हणते, योगा केला म्हणजे झालं असं नसतं अस्मिता, त्याबरोबर ती पुस्तक सुद्धा तुला वाचावी लागणार आहेत. त्यावर मग अस्मिता म्हणायला लागते की आजी, अगं पण. त्यावर आजी म्हणते, वाचायची आणि उद्यापासून रोज तू माझ्याबरोबर चालायला सुद्धा यायचं, समजलं.
का त्यावर अस्मिता म्हणते, अगं आजी चालायला. त्यावर मग कल्पना म्हणते, हो चालायला जायचेच तू. पूर्णा आजी बरोबर पूर्णा आजी म्हणतात, हो मग चालायला. त्या बहाण्याने जरा माझं सुद्धा चालणं फिरणं होईल, मला सुद्धा छान वाटेल. त्यावर प्रताप म्हणतो, वावा म्हणजे बाळाच्याही फायदा आणि बाळाच्या पणजीच्याही काय मस्त ना. त्यानंतर आता लगेचच आपण पाहतो की त्या ठिकाणी सदाला घेऊन अर्जुन घरी आलेला असतो. आता सदाची ही जी काही अवस्था असते ती बघून लगेचच घरातले सगळेच आश्चर्यचकित होऊन जातात आणि सगळ्यांनाच प्रश्न पडतो की हे सगळं काय झालं. त्याबरोबर मैना म्हणायला लागते, अहो तुम्ही अशी न सांगता घरी कशी आला आणि हे सगळं काय झालं. आताच्या ना गाडीवाल्यांना, रिक्षावाल्यांना आणि बाईकवाल्यांना काही गाडी चालवण्याच तारतम्य उरलेलंच नाहीये. कशीही गाडी चालवतात नाही, समोरच्याला बघायचंच नसतं. त्यांना फक्त स्वतःच्या तंद्रीत मग्न धुंद होऊन गाड्या चालवतात. असं कोणी गाडी चालवतं का बघाना. किती लागलंय ते त्यांना. अहो तुम्हाला लागलंय, पण खूप लागलंय. तुम्ही ठीक आहात ना आता. खरं तर ती हे सगळं मुद्दामून नाटक करत असते. तिला वाटत असतं की हे सगळं अर्जुनला माहीत नाहीये की सदाशिवला जेलमध्ये वगैरे घालवले, पण खरंतर अर्जुननेच त्याला सोडून आणलेलं असतं. आता अर्जुन म्हणतो, तुम्ही दोघं आत जा. मग ते दोघेही तिकडनं आत जातात. त्याबरोबर प्रताप त्या विचारायला लागतो, काय झालं अर्जुन, यांना एवढं कसं लागलं, यांच्या खरोखर ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे का कुठे. त्याबरोबर मग आता अर्जुन हा काहीही बोलत नसतो. तो गप्प राहिलेला असतो, म्हणजे त्याला काही बोलावं हे सुचतच नसतं. त्याबरोबर आता कल्पना म्हणते, अर्जुन बाबा अजून नको रे, आमचा जीव टांगणीला लावू. जे काही असेल ते प्लीज आम्हाला खरं आणि स्पष्टपणे सांग बरं, काय झालं नेमकं. त्याबरोबर आता पूर्णा आजी सुद्धा म्हणायला लागते, अर्जुन हे बघ, जे काही असेल ते प्लीज स्पष्ट बोलून टाक ना. काय झालं यांना, नाही म्हणजे इतकं कसं काय लागलं. त्याबरोबर मग पूर्णाजी ही विचारत असते. तर मग अर्जुन म्हणतो, पूर्णाजी ते. त्यावर अस्मिता म्हणते, अर्जुन अरे आता काय मुहूर्त काढायचं आहे का, जे काही असेल ते पण बोल तर खर पटापट. त्याबरोबर मग आता लगेचच अर्जुन हा सांगायला लागतो की नेमकं काय घडलं. मग तो सांगतो की मी आज पेडणेकर केससाठी, म्हणजे माझ्या एका केससाठी तिथे गेलो होतो पोलीस स्टेशनला. तेव्हा मला तिथे सदाशिव सापडला आणि त्यावेळेस सदाशिवने पाकीटमारी केली होती. त्याचबरोबर दारूच्या दुकानाच एका काच सुद्धा फोडली होती आणि या सगळ्यामुळे त्याला पोलिसांनी तुरुंगात डांबला होता. आता हे सगळं ऐकल्याच्या नंतर घरातल्या सगळ्यांनाच खूपच मोठं आश्चर्य वाटलेलं असतं की बापरे, सदाशिव हे काय करतोय. म्हणजे सदाशिव या सर्व गोष्टी करतो, सायलीचा बाप असून तो असा कसा काय वागतो. हा प्रश्न आता घरातल्या सगळ्यांनाच पडलेला असतो. घरातले सगळेच खूपच जास्त नाराज होतात. सदाशिवच्या या सर्व कृत्यावरती कोणालाच हे सगळं आवडलेलं नसतं. पण आता इथे प्रिया ही मात्र मनातून चिडलेली असते. ती म्हणत असते, शेवटी माझ्या भिकारड्या बापाला या सुभेदारांच्या महालात एवढी राहायला जागा देऊन सुद्धा याला त्या गटाराच्या किड्यांमध्येच राहायचं आहे. तरी सुद्धा या नको त्या फालतू गोष्टी हा करतच आहे वगैरे. आता ती म्हणत असते, शेवटी सगळं काही येऊन माझ्यापाशी थांबायला नको असं आता तिला वाटत असतं. त्याबरोबर आता इथे पूर्णा आजी म्हणत असते, सायलीचे आईवडील असून हे असं कसं काय वागू शकतात ना, हे मला काही कळतच नाही यांचं. त्याबरोबर प्रताप आता म्हणत असतो की खरंच मला सुद्धा सायलीसाठी खूप वाईट वाटतं. नाही म्हणजे तिचे आईवडील हे असे कसे, हा प्रश्न मला सुद्धा पडतोच कधी. त्याबरोबर आता मग अर्जुन म्हणायला लागतो की मला सुद्धा सायलीसाठीच वाईट वाटते. तर आता लगेचच इथे अस्मिता ही म्हणायला लागते की पण हे सगळं ना खरंतर खूप वाईट आहे. त्यावर ना आजी म्हणते, पण सायलीला आधीच अंदाज होता तिच्या आई वडिलांच्या वागण्याचा. तर दुसरीकडे आपण पाहतो की सायली ही मधुभाऊंना भेटायला आलेली असते आणि आता ती मधुभाऊंना म्हणत असते, मधुभाऊ तुम्ही लवकर बरे व्हा. तुम्ही लवकर बरे झालात ना की मला कस भारी वाटेल.
तुम्हाला माहिती आहे का ते सदाशिव लोखंडे आणि मैना लोखंडे यांना अर्जुन सरांनी माझे आई बाबा म्हणून घरी आणले, पण मी तुम्हाला खरं सांगू का ते माझे आई बाबा आहेत असं मला वाटतच नाहीये माझे बाबा. तर तुम्ही आहात ना मधुभाऊ आणि तुम्हीच राहणार, मग मला ते माझे बाबा आहेत असं नाही वाटत. तुम्ही होतात आणि माझे बाबा कायम तुम्हीच असाल हो ना मधुभाऊ, तुम्हीच आहात ना माझे बाबा. मग असं सगळं आता सायली बसून म्हणत असते. ती म्हणत असते, मधुभाऊ खरं तर मी ना तुम्हाला दर 2 दिवसांनी भेटायला इथे येत असते, पण एक खरं बोलू का माझ्यासाठी ना ती 2 दिवसांची वेळ ही पुरत नाहीये मला ना. तुम्ही लवकरात लवकर आता अगदी पूर्वीसारखे बरे झालेले हवे आहात आणि पुन्हा मला तुमच्याबरोबर आपल्या घरी राहायचंय. बरचला आता मधुभाऊ मी निघते, पण तुम्ही लवकर बरे व्हाल ना मधुभाऊ, लवकर बरं व्हायचंय हा तुम्हाला तुम्ही विसरू नका. आणि मग आता सायली ही तिकडून जायला लागत असते. इतक्यात आता सायलीला लक्षात येतं की तिथे ज्या काही मशिनी आहेत त्या सगळ्यांवरती रेषा सरळ चाललेल्या असतात आणि आता मधुभाऊंची सुद्धा काही हालचाल नाहीये. मग सायली ताबडतोब जोराने डॉक्टरांना हाका मारून बोलवून घेते. त्याबरोबर घरी सदाशिव आणि मैना हे घरच्या सगळ्यांसमोर उभे राहिलेले असतात आणि आता ते दोघं म्हणत असतात की माझ्याकडून यावेळी चूक झाली तर मला माफ करा. तर पूर्णाजी म्हणत असते, नाही सदाशिवराव, ते सगळं ठीक आहे, पण यावेळी काय आहे ना पाणी खरोखर डोक यावरनं खूप वाहिलंय, म्हणजे खूपच जास्त झालंय तुमचं आता. त्याबरोबर मग आता अर्जुनला इतक्यात सायलीचा कॉल आलेला असतो आणि आता अर्जुनला कळतं की मधुभाऊंची तब्येत ही खूपच जास्त बिकट आहे. त्याबरोबर आता हे ऐकल्यावर अर्जुनच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकते. म्हणजे काय करावं हे अर्जुनला सुद्धा सुचत नसतं. तर सायली ही आता म्हणत असते, देवी आई, काय एवढी माझी परीक्षा बघतेस तू? ज्या मधुभाऊंनी मला एवढं लहानाचं मोठं केलं, माझ्यासाठी सगळं केलं, मला सांभाळलं, आता त्या माझ्या मधुभाऊंना सुद्धा तू माझ्यापासून हिरावून घेणार आहेस का? इतकी निष्ठुर, इतकी क्रूर तू माझ्याच बाबतीत का होतीस? काय झालं नेमकं तुझं? तू अशी वागतेस माझ्याशी? बोल, उत्तर हव्या तुझ्याकडून, बोल. पण आता इथे सायलीला तिच्या प्रश्नांची उत्तर काही मिळत नसतात. मग आता शेवटी पर्याय, सायली ही ठीक आहे, तू जर तुझ्या निर्णयावर अडून असशील तर मग मी सुद्धा माझ्या निर्णयावर अडून राहणार असं म्हणते. आणि आता ती मधुभाऊंसाठी व्रतवैकल्य करायचं ठरवते आणि मग त्यासाठी आता ती चालत अनवाणी पायांनी चाललेली असते. अर्जुन आता सायलीला म्हणत असतो, सायली हे बघ, आपण एक काम करूया, आपण गाडीने जाऊयात ना. त्यावर सायली म्हणत असते, मी मधुभाऊंसाठी नवस करायला चाललेली आहे, साखर घालायला चाललेली आहे, त्यामुळे मी ही अशी अनवाणीत जाणार. त्याबरोबर मग आता चालत असताना सायलीच्या पायामध्ये एक दगड जोरात लागतो. त्याबरोबर आता सायली जोरात ओरडते, आई. तसा आता तिला त्रास होत असतो. त्याबरोबर तिच्या पायातून रक्तही आलेलं असतं. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.